गिरगावमधून माझा सहकारी अश्विन बापट सध्या आपल्यासोबत आहे। अश्विन, गिरगावची शोभायात्रा, शोभायात्रेची संकल्पना याची उत्सुकता चर्चा कायमच असते। कसं वातावरण आहे गिरगावमध्ये आणि काय वैशिष्ट्य आहेत आजच्या शोभायात्रेची? प्रज्ञा, सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना देखील शुभेच्छा देऊया। नवीन वर्षाच्या, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा। माझ्या मागे इकडे बाप्पांची मूर्ती विराजमान आणि इथूनच या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या यात्रेची सुरुवात होत असते। काही वेळातच इकडे आरती होणार आहे। विशेष अतिथी मंत्री महोदय इकडे पोहोचतील आणि त्याच्यानंतर आरतीने सुरुवात होईल या शोभायात्रेची। आणि प्रत्येक वर्षी एक संकल्पना असते। यावर्षी अर्थातच संकल्पना आहे ती 150 वर्ष वंदे मातरमला जाण्याच्या निमित्ताने, आणि त्या निमित्ताने काही चित्ररथ आहेत। दरम्यान इकडे स्वामींचं दर्शन आपण घेऊया आणि काही प्रतिनिधी इकडे आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया। मला सांगा, 24वे वर्ष आहे आणि आपणही सातत्याने स्वामींच्या या रथासोबत असता इकडे, आजही आलेला आहात आपण? हो, 24वे वर्ष आहे, पुढचं वर्ष 25वे आहे आणि यंदाची थीम आहे वंदे वंदे मातरम। त्यामुळे आपण स्वामींना देखील तिरंगी याच्यात स्वरूपात इथे सजवलेलं आहे। आणि अनेक वर्ष स्वामींची पालखी होती, पण गेल्या वर्षीपासून इथे स्वामींचा रथ झालेला आहे। स्वामी पाठीशी वाढतोच आहे। स्वरूपला विचारू आपण। स्वरूप, अजून पुढे गर्दी वाढत जाणार आहे, आता ही तर सुरुवात आहे। हो, निश्चितच मला वाटतं गिरगावात स्वामींचा भक्तपरिवार प्रचंड आहे आणि हे सगळे लोक सहभागी होत असतात। आणि पुढच्या वर्षी 25वे वर्ष आहे, तर त्यानिमित्ताने सुद्धा आतापासूनच तयारी जोरदार सुरू केलेली आहे। इकडे दरम्यान आगमन होईल आता मंत्री महोदयांचं, त्यांचं आगमन झालेलं दिसतंय इकडे, आपण बघूया। मंत्री महोदय पोहोचलेले आहेत, आशिष शेलारजी। आणि आता ते फडके मंदिर, इकडे माझ्या समोर फडके मंदिर दिसतंय, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण दाखवूया। तिकडे ते जाऊन बाप्पांचं दर्शन घेतील, मग इकडे येतील आणि मग आरती होईल या बाप्पाची। तर दरम्यान आपण बाकीचे काही चित्ररथ बघूया। जसं आपण म्हटलं, वंदे मातरम ही यंदाची संकल्पना आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच वंदे मातरमशी संबंधित तर रथ आहेच। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा देखील इकडे आहे। प्रज्ञा, आपण हा पुतळा आपल्या पुतळा दाखवूया आपल्या प्रेक्षकांना। तर हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आहे, हा देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे। आणि त्यासोबतच मागे बाळासाहेब ठाकरेंचा जीवन प्रवास घडवणारा देखील एक चित्ररथ आहे। त्यासोबतच आणखी अनेक चित्ररथ आपल्याला दिसत आहेत मागे। तर अशा असंख्य चित्ररथ, त्यानंतर ध्वजपथक, साहसी खेळ, असं सगळं या यात्रेमध्ये असणार आहे। आणि आणखी या यात्रेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण थेट जाऊया डोंबिवलीला। मयुरी आपल्यासोबत आहे। मयुरी, डोंबिवलीच्या यात्रेची यावेळची काय वैशिष्ट्य आहे? मयुरी, सर, यावर्षी तुम्ही 150 फुटाची देखील गुढी उभारणार आहेत, तर खास असं आकर्षण आहे डोंबिवलीकरांसाठी? खरं तर आम्ही तो प्रयत्न करतो आहोत की या 150 वर्ष वंदे मातरम या राष्ट्रगानाला झालेली असल्यामुळे हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे, ही विचारधारा या शहरांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जपण्याचं काम या शहराच्या माध्यमातून केलं जातं। पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी देण्याचं काम हे गणपती मंदिर संस्थान आणि इथले असणारे आम्ही सर्वजण करत असतो। त्यामुळे तो प्रयत्न आम्ही सर्वजण करतो। सर, आता नववर्षाचं स्वागत झालेलं आहे, तुम्ही देखील सहभागी झाले आहेत, खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत, अनेक नेते आहेत याच्यात। तुमच्यासाठी काय संकल्प असणार आहे आणि राज्यासाठी तुम्ही काय सांगाल? आपल्याला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आणि सुनित्राताई यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र घडवण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत। त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की ही सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच महाराष्ट्र विकसित घडवतील। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि एबीपी माझाशी बातचीत करताना त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन अक्षयसह मी मयुरी उंबासे, एबीपी माझा, डोंबिवली। दृश्य सध्या आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलेला आहे। तर ही सगळी महिलांची आपण गर्दी पाहतोय। एक भव्य अशी रॅली काढली जाणार आहे, तर हातात ध्वज घेऊन एक लेझिम पथक देखील या शोभायात्रेत सहभागी झालेला आहे। लहान मुलांसह महिला असतील, पुरुष असतील आणि अगदी वृद्ध माणसं सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होऊन
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचं आपण पाहतोय. तर लहान मुलं आपल्या आईसोबत या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही आपण पाहतोय. अत्यंत सुंदर अशा वेशभूषा करून या सगळ्या महिला सहभागी झालेल्या आहेत. डोंबिवली सायकल क्लब देखील सहभागी झालेला आहे. पारंपरिक वेशभूषा, हातामध्ये गुढी घेऊन हे सगळेजण अत्यंत उत्साहानं शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि यानंतर आपण थेट ठाण्यामध्ये जाऊयात. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, ठाण्यातल्या शोभायात्रेला देखील खूप मोठी परंपरा आहे. अनेक आकर्षक चित्ररथ तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. कसं वातावरण आहे ठाण्यामध्ये? कशी सुरुवात झाली आहे शोभायात्रेची? आपण ठाण्यामध्येच आहोत आणि ठाण्यातली शोभायात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे. जवळपास आपण गजानन महाराज चौकात आलेलो आहोत आणि महत्त्वाचा संदेश देणारा इथे एक मंडळ आहे, ते म्हणजे आहे हे मराठा मंडळ. त्या मराठा मंडळाच्या माध्यमातून इथे युद्ध करून इंधन नष्ट करू नका असा हा संदेश जो आहे तो दिला जातो आहे. हा युद्ध जे सध्या संपूर्ण जगामध्ये सुरू आहे, इराणच्या विरोधात इस्रायलचं युद्ध सुरू आहे, अमेरिकेचं सुरू आहे, युक्रेनच्या विरोधात रशियाचं सुरू आहे. तर या युद्ध करू नका असा महत्त्वाचा संदेश देणारं हे मराठा मंडळ ठाणे आहे. आणि या संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून इंधन जे आहे ते देखील युद्ध करून नष्ट करू नका हा महत्त्वाचा संदेश दिला जातो आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलात या मेळाव्यात किंवा या स्वागत यात्रेमध्ये अनेक चित्ररथ जे आहेत ते येत आहेत. इथे पाहता ही लहान मुलांची ही सायकल स्वारी आहे, कारण की सायकल चालवून निसर्गाला वाचवा, पर्यावरणाला वाचवा, इंधन वाचवा असा संदेश जो आहे तो ही लहान मुलं देत आहेत. आपण पाहताय सशक्त मी सक्षम मी अशा प्रकारे ही चिमुरडी जी आहे ती या पारंपरिक वेशामध्ये इथे येऊन हळूहळू पुढे आता ही सायकल जी आहे ती चालवती आहे. आणि अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तयारी करून हे सगळे लहान लहान मुलं जी आहेत ती या शोभायात्रेत सहभागी झाले. आपण पाहताय ही किती वर्षांची आहे? 3 वर्ष पूर्ण आले. कधीपासून हिला सवय आहे इथे शोभायात्रा? कितवं वर्ष आहे? फर्स्ट. आपण पाहताय सायकलवर ही चिमुरडी इथे आलेली आहे. तू काय बनलायस? राम. हा, काय नाही मग तुझ्या पाठीमध्ये कारण काय? राम आणि धनुष्याने रावणचा वध केला होता म्हणून. मग सायकल चालवून तू कोणता संदेश देतो? सशक्त मी, हेट्रा फिट्रा. तर आपण पाहताय असे वेगवेगळे वेशभूषा देखील इथे आहे. सायकलवरची गुढी या ठिकाणी आहे. काय ही सायकलवरची गुढी का आहे? अरे हळूहळू. सगळ्यांनी सायकल चालवावी, विशेषतः स्त्रियांनी चालावी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी वेळ द्यावा या दृष्टीने ही गुढी लावून मी आज हा नवीन संदेश देऊ इच्छिते सगळ्या स्त्रियांना की फिट राहा आणि हिट राहा आणि रोज सायकल चालवत राहा. थँक्यू. सायकलवर ही गुढी उभा राहायला, हे सगळं तयार करायला कधीपासून सुरुवात केली होती? किती वेळ? नाही, मी एक वर्किंग वुमन आहे आणि तरीसुद्धा मला थोडासा संध्याकाळचा मी वेळ काढला आणि मी कालच्या दिवसातच ही पूर्ण तयारी केलेली आहे. आपण पाहताय महिलांनी जास्तीत जास्त सायकल चालवावी हा संदेश जो आहे तो इथे दिला जातो आहे. आणि येतो तुझ्याकडे. आपण अंजलीकडे जाऊया. अंजली देखील गिरगावच्या यात्रेमध्ये आहे. अंजली, गिरगावच्या यात्रेमध्ये तू आहेस आता. कसं वातावरण तिकडे तुला बघायला मिळतंय? आबालवृद्धांचा उत्साह सकाळपासूनच दिसत असेल. खरे अश्विन, प्रचंड उत्साह दिसतोय, जल्लोषाचं वातावरण दिसतंय आणि आता या चौकात ढोल ताशांचा पथकाचं वादन होणार आहे. भगवे पताके आहेत, ढोल ताशा पथकाचं एक जल्लोषात वातावरण, त्यांची तयारी सुरू झालेली आहे. जे इकडे वादन करणार आहेत त्यांचे जे लीडर आहेत तेही आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय तयारी झाली आहे? अतिशय जल्लोषात. आणि यावर्षी, दरवर्षीच आम्ही गेले, आता 10 वर्ष झाली आम्हाला, आणि दरवर्षीपेक्षा अधिक जास्त आणि अधिक सुंदर आम्ही नवीन ताल घेऊन आलोय. तो आता वाजणार आहे. त्याचबरोबर अनेक नवीन ताल आपण पुढेही ऐकणार आहोत, राईट. आणि इंद्रजिमी जे महत्त्वाचा आमचा ताल आहे तो आता वाजेल आणि याच्या पुढे मग आपण चालत जाऊ.
काही तरुण तरुणीही आपल्यासोबत आहेत. या यात्रेत सकाळपासून तरुण तरुणींचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल, कुठून आलात? आम्ही विरारवरून आलोय. विरारवरून आलेल्या आहेत ह्या तरुणी. काय सांगाल, कधीपासून इकडे आलात? म्हणजे आम्ही 7 वाजल्यापासून आलोय. म्हणजे एक्साइटमेंट आहे, कसं काय असेल. आज पहिल्यांदाच आलोय. फर्स्ट टाइम आहे आमचं इथे यायचं आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. ढोल ताशाचा गजर सुरू झालेला आहे आणि जल्लोषात ह्याचं वातावरण इथूनच सुरुवात झालेली आहे गिरगावच्या शोभायात्रेला. अश्विन, खरोखरच सकाळपासूनच हा उत्साह प्रत्येक मिनिटागणिक वाढत जाईल आणि आता पुन्हा एकदा आपण इकडे आलो आहोत गिरगावच्या यात्रेमध्ये. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याजवळ मंत्री महोदय गुढीची पूजा करतायत आणि आपण त्यांच्याशी संवाद मुकुटमंडितं सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पटे प्राज्ञा पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु शक्तिने हनुमत्प्रभु पूर्वोत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीधः पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षाया सुकृती पठे सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतलो व्योम चारिणा न दृष्टुमपि शस्त्रास्त्रे रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापै मुक्तिं च विन्दति जगज्जेत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेतौ यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः. तर आता मंत्री महोदय देखील इकडे आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया. नमस्कार, आपलं स्वागत. आणि आज पुन्हा एकदा गिरगावात आलेले आहेत. गिरगावशी जुनं नातं आहे आपलं. आज पुन्हा एकदा तोच उत्साह बघायला मिळतो. सर्वात प्रथम तर पाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, शांती, समाधान, समृद्धी, आनंद, समाधान आणि ब्रह्मानंद या सगळ्याचं जावो. आपल्या हिंदू नववर्षाची एक परंपरा आणि त्यातही आपल्या महाराष्ट्रातील मराठी मातीतल्या उत्साह आणि उत्सव याची परंपरा आपल्या गिरगावातील या विवेकानंदांच्या नावाने चालवणाऱ्या आमच्या मंडळाने वर्षानुवर्ष जपली आहे. त्याची व्याप्ती ही सुद्धा अतिशय परंपरागत, धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सामंजस्य या विषयावर ठेवलेली आहे. ही या मंडळाची विशेषता आहे. मी स्वतः गिरगावात शाळेत शिकलेलो आहे, त्यामुळे लहानपणापासून या भागात येणं, या भागातल्या कार्यक्रमात सहभागी होणं याचं सौभाग्य मला लाभलं आहे. आज मंत्री म्हणून इथे आता आला आणि तेही सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून याच्या उद्घाटनाचा मान मला मिळाला आणि आरती करण्याची संधी मिळाली आणि म्हणून मी खूप समाधानी आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. यंदाची संकल्पना वंदे मातरम आणि अर्थातच आता गुढीपूजन आपण केलं, तिकडे स्वातंत्र्यवीरांचा पुतळा देखील या यात्रेमध्ये सहभागी होता. वंदे मातरम या गीताला, जे आमचं प्रेरणा गीत आहे, जे आमच्या एका अर्थाने आम्हा सगळ्यांना राष्ट्र भावना जागृत करणारं गीत, याला 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने देशभर विविध पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, संघटना या वंदे मातरम मध्ये स्वामी विवेकानंद विद्या मंदिर यांचं जे लेझिम पथक परत एकदा कट मार आणि बरोबरीने
तर या ढोल पथकाच्या सादरीकरणासोबतच अगदी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत काही क्षणांची विश्रांती दरम्यान. मागे वासुदेवाचं एकदा आपण दर्शन घेऊया. हा वासुदेव घरोघरी पूर्वी येत असे, आता काहीसे हे वासुदेव दुर्मिळ झाले असले तरी आज पुन्हा एकदा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला ते दर्शन घेत आहेत. ते वासुदेवाचं दर्शन घेतानाच काही क्षणाची विश्रांती. मात्र एबीपी माझाभर गुढीपाडव्याचं हे महाकव्हरेज दिवसभर असंच सुरू राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.